तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. काही दिवसामध्ये कुंभमेळा आलाय, त्याची कशी तयारी चालू आहे? त्याची तयारी अशी आहे, आमचे 13 आखाडे आहेत. उदासीन नया आखाडा, उदासीन बड़ा आखाडा, महानिर्वाणी, निर्वाणी, अटल, जुना आखाडा, ये बैरागी, निर्मले 13 आखाड्याचे आहेत. 13 आखाड्याची मीटिंग झाली और आपण महाराष्ट्र सरकारच्या सोबत झाली. सरकारच्या सोबत होऊन जे बी नाशिकचा कुंभमेळा आहे ना त्याच्यामध्ये भव्य और दिव्य करायचा महाराजाचा बी यार 13 आखाड्याचा बी संकल्प आहे. और त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारचा बी संकल्प आहे की जसं प्रयागमध्ये 100 वर्षानंतर महाकुंभ दिव्य कुंभ आला, असंच आम्ही नाशिकमध्ये करू की एकदम दिव्य और भव्य करायचं. जे युद्ध चालू आहे मोठ्या प्रमाणावर, त्याचा फटका पेट्रोल डिझेलवर पडल्यानंतर या कुंभमेळ्यावर काय असर होईल का? नाही कुंभमेळ्यावर काही असर नाही त्याचा. अरे युद्ध कुठं चालू आहे? भारतानं जसं भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये शांतीदूत म्हणून गेले होते, असेच आपल्या भारताचे यशस्वी प्रधानमंत्री शांतीदूत म्हणून गेल्यावर शांती वार्ता केली. सगळं अमेरिकेसोबत इराणसोबत शांती वार्ता करून गेली. जसं भगवान शांती वार्ता केली, काही युद्ध नाही, काही परिणाम नाही. हे तर काहीच नाही. मुघलांना राज्य केलं त्याच्यानंतर बी काही झालं नाही हिंदू धर्मावर, तर आता काय होणार हो? आता तर आपलं राज्य आहे. त्याच्यामुळे हे राम राज्य आहे, तर राम राज्याचं आहे त्याचं सगळं काही. कुंभमेळ्यामध्ये तुम्हाला अग्रण्य स्थान आहे तुमच्या मठाला, तर त्याचं नेमकं कारण काय? त्याच अग्रणीय स्थान असं आहे ना, आमच्या तिथं 13 आखाडे आहेत. उदासीन पंचायती नया आखाडा, त्याचे श्री महंत आमचे गुरुजी महाराज आहेत. श्री महंत पहिले जमनादासजी महाराज, श्री महंत शंकरदासजी महाराज, अब श्री महंत जीवनदासजी महाराज आहे. तर हे सगळे आम्हाला एक अग्रणीय स्थान आहे ना. जिथले क्षेत्रवासी येईल अन्नदान होणार, तिथं अन्नदान नंतर पूजापाठ होणार, स्नान होणार. काय म्हणतात जसं शरीराला नाही आहे मधामधून बी तपून देणार, वरून बी तपून देणार, प्रयत्नामुळे तपून देणार. कुंभ का मतलब एकत्र करणार कुंभ. तर असंच आपल्या शरीरामध्ये नाही 3 ताप, 5 मद होते, काम क्रोध लोभ मोह मत सांकर, इनको मार के अपने अंदर इकट्ठा करना. जैसे सूर्य भगवानाचा असा प्रकाश आहे ना, असाच प्रकाश आपल्या याच्यामध्ये घ्यायचा. त्याच्यामुळे नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये अन्नदान बी होणार, हवन यज्ञ बी होणार, और नंतर शरीराचा सरण बी होणार, कोणी बी येणार. कुंभमेळ्यामध्ये मी काही वाचलंय, काही यूट्यूबला पाहिलंय, काही घटना अशा आहेत की एक तुमच्यासारखे महात्मे अकट्रक ओढतात नुसत्या दातानं, हे सत्य आहे? सत्य असं आहे, कटरक नाही. हे बघा तुम्ही आता महाराज जितके झालं आपलं योग होतं, हाट योग, तपस्यामध्ये योग होतात. कोणी हाटयोगी होते, कोणी तपस्वी होते, कोई ब्रह्मचारी होते, कोई वेदाचारी होते, कोई महामंडलेश्वर होते, कोई कथाकार होते. असं योगामध्ये अलग अलग होता. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्याला किडन्या खराब होता, सारा काहीच नाही, असा पुरा भारत नाही सगळा विश्व बघतं त्या महाराजाकडे. कोणते तर असे महाराज तुम्हाला माहीत आहे? माहीत नाही. प्रेमानंद महाराज वृंदावनवाले. मग त्याच्यामध्ये काय सांगा तुम्ही? असं देवतच आहे, राधाराणीचं दैवत आहे. असे महाराज आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही बघता पर्ची लिहून टाकता बागेश्वर धामचे महाराज. हे महाराजाचे या भगवानच्या कृपेने ह्या भारत भूमीमध्ये एकचे एक संत झाले मोठेचे मोठे. आपल्या इथं सांगा तुम्ही 4 भावंडांना काय केलं हो? संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई महाराज. आता लोक तर हे वडून टाकतात. त्यानं काय केलं? दिवारालाच म्हणले चल म्हणले, चामदेवीवाला म्हणलं. मग हे युगात आता काय करणार? ते जो वैज्ञानिक आहे बोलते आम्ही जहाज केलं, हे केलं, ते केलं. विज्ञान तर आपलं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज. अडचण येणार नाही या कुंभमेळ्यामध्ये 2027? महाराष्ट्राची भूमी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. इथं काय अडचण येणार? कुंभमेळ्यामध्ये सर्वसामान्य वारकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, यांनी काय पुण्य करावं तुम्हाला वाटतं? यानं पुण्य काय करायचं? कुंभमेळ्याचा अर्थ हे आहे, कुंभमेळ्यामध्ये झाल्यानंतर जितकं होईल तितकं भजन करायचं, दान पुण्य करायचं. जसं आपला हे मास चालला आहे, पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मास 2-3 वर्षामध्ये येतं आहे. लोकांना पुण्याचं काम करायचं. असंच 12 वर्षानंतर कुंभमेळा येते. त्याच्यामुळं 12 वर्षाचा एक प्रकल्प झाला नाही. जितकं बी आपण केलं नाही तितकं होईल तितकं दान करायचं, भगवानचं नाव घ्यायचं.
विशेष करून तुमच्या आखाड्याचे काय नियम असतात, दिवसभराचे परिक्रमा कसे असतात कार्यक्रम? दिवसभराचं असं आहे ना, ब्रह्ममुहूर्तमध्ये उठायचं. जे आमचे नागा साधू होतं ते भभूती लावणार होतं, भभूती लावून तयार होणार. त्याच्यानंतर आमचे आचार्य तर जगद्गुरु श्रीचंदजी महाराज, नंतर हमारे क्या नाम अपना श्री गुरुदेव संगत साहेब सच्चिदाड़ी जी महाराज, जो हमारी बख्शीस है एक आखाडे की, व त्याची पूजा करायची, आरती करायची. 8-9 वाजेमध्ये आरती होईल. त्याच्यानंतर हवन यज्ञ होईल. हवन यज्ञानंतर मग महाराज जितके येतील त्या महाराजाला अन्नाचं दान द्यायचं, पूजेचं दान द्यायचं, धनाचं दान द्यायचं. त्याच्यानंतर 2 वाजता कीर्तनाचं जसं द्यायचं, असं कीर्तन करायचं, माळा जपायची. शांच्यापारी मग आरतीमध्ये यायचं. नंतर मग महाराजाचं मग पंगत टाकायची. असं दिवस रात तिथं धोनी चलती. धोनीमध्ये असंच हे चालणार. धोंड्याच्या महिन्यामध्ये जे वारकरी पुण्य करतात आणि हे याचं दोन्हीची तुलना तुम्ही कशी करा? नाही, तुलना कोणाची नाही. भगवंताच्या नावाची तुलना कोणी करू शकत नाही. भगवंताचं नाव काहीच तुलना नाही. नाव तर नाव आहे. चाहे तो महाराज घेऊ द्या, चाहे एक भिकारी घेऊन द्या, नावाची काही महिमा नाही. जसं आपलं 20 हात आहे, 20 असं हे बघित नाही, हे श्रीमंत याला मारू नको, गरीबाला मारू. 20 ज्याला पिलं ते तर मरणार, असंच नाव आहे. ज्यानं घेतलं ते तर तरणार. शेवटचा प्रश्न बाबाजी, आखाडे असतात, तुमचा महिनाभर कार्यक्रम चालतो तिथं तुम्ही साधू लोक ही मोठ्या प्रमाणावर दान करतात, त्यामागचा काय उद्देश असा आहे ना, मनाला साफ करायचं तर भगवंताचं नाम घ्यायचं. शरीराला साफ करायचं, गंगेची आंघोळ करायची, घरी आंघोळ करायची, साबण लावायची. असंच आहे. धनाचं लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मी कोणाची आहे? भगवान विष्णूची दासी आहे. तो लक्ष्मी महात्मा लोक आपल्यापाशी ठेवीत नाहीत. त्याला म्हणतात जितकी लोकांमध्ये द्यायची ते द्या, कामून की भगवान विष्णू आपण मध्ये आपल्याला देतील. त्याच्यामुळं आमचं धनाचं दान, अन्नाचं दान जितकं होईल महात्मा तितकं करतात. की या हातानं 10 कानानं बाई म्हणतात देवाला की आम्ही ह्या जन्मामध्ये आलो, 84 लाख योनी पार करून माणूस जन्म भेटला, त्या जन्मामधून आम्हाला छुटकारा भेटावा, श्री भगवंताचा ब्रह्मलोकामध्ये आमचा वास व्हावा, बस त्याच्यामुळं झालं. लवकरच कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे आखाड्यांची, आणि आपण आता यानंतर भेटूया कुंभमेळ्यामध्ये. रामकृष्ण हरी. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.